मी सातपूर अग्निशामक दलातून बोलतोय, प्रभारी केंद्र प्रमुख SR पगार. आज रात्री 9:50 आज 9:50 सुपर मेटल इंडस्ट्रीज इथे अचानक आग लागल्यामुळे आमचा सातपूर केंद्राचे बंब रवाना केले आम्ही. त्या ठिकाणी बघता आग मोठ्या प्रमाणात होती, त्याप्रमाणे आम्ही दुसरा बंब रवाना केला आणि मदतीसाठी परत सिंगाडा तलाव मुख्यालय इथून बंब प्रथम रवाना केलेले. तर सदर कंपनीमध्ये एका शेडमध्ये इलेक्ट्रिक पोल हा उभा होता आणि तो पडलेला होता. शॉर्ट सर्किटमुळे त्याच्या वायरिंग जळाल्या होत्या आणि त्यामुळे आतमध्ये प्लास्टिक मटेरियलला आग लागली होती. प्लास्टिक गोण्या बनवण्याचं काम त्याचं चालू होतं आणि प्लास्टिक रोल आणि प्लास्टिक मटेरियल अशा प्रमाणात त्यांच्या आतमध्ये साहित्य होतं आणि त्याप्रमाणे आम्ही 3 बंबांनी मिळून ती आग विझण्याचा प्रयत्न केलाय. आग विझलेली जवळजवळ आता. तर त्यामुळे सातपूर आणि मुख्यालय इथे आमचा कर्मचारी स्टॉफ तिथे हजर होता. येस सर. आणि जो कंपनीचे मालक आहे धनंजय पाटील म्हणून आहे, त्यांनी आम्हाला माहिती दिली की इलेक्ट्रिक पोल हा आतमध्ये शेडमध्येच होता. अचानक पडल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे तो पडलेला आहे. तर त्यामुळे आग लागली, कशामुळे लागली ते सांगता येणार नाही, पण शॉर्ट सर्किट झालेलं आहे. तर त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे. नुकसान जवळजवळ प्लास्टिक मटेरियल आणि प्लास्टिक गोण्यांचं मटेरियलचं नुकसान झालेलं आहे. किती नुकसान असतं? नुकसान अजून माहिती मिळाली नाही, पण आता नुकसान चालू आहे, कारवाई चालू आहे. नुकसान किती झालेले काही नाही, जे वाचवलेले आम्ही ते वाचवलेले आहे, तर ते आम्हाला सांगतील किती नुकसान झालं ते. किती बंब आले? बंब आमचे 3 बंब आलेले, 2 सातपूरचे आणि 1 मुख्यालयाचे बंब आलेले. दुसरे देखील बंब आले? दुसरा आम्ही बोलवायचा प्रयत्न केला, पण आता कंट्रोल मध्ये आलेली आहे, विझवली आम्ही जवळजवळ आता पाणी मारून. त्यामुळे काही नुकसान नाही, काही जीवितहानी झालेली नाही.